मालवणमध्ये 25-25 हजाराला एक मत विकलं जातंय। शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपवर आरोप केलाय। आपल्या लफड्यात पडू नका, आपण थेट आउट करतो, पोलिसांना आपण गुन्हा शोधून दिलेला आहे असं निलेश राणे यांनी यावेळी म्हटलंय। हे सगळे गडगंज होणार, काही ठराविकच 10-15 जण, आणि मग उद्या यांच्या घरात मर्सिडीज येणार तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका। कारण का हे वोटरना देणार जे काही पैसे दिले होते ते 40% खाली कोण ना कोणतरी पसरवत आहे वोटरांच्या घरापर्यंत, पण बाकीचे पैसे वरचे खात आहेत, ते शोधणार कसे? ते खायला बसलेत। म्हणून माझ्या लफड्यात पडू नका, मी डायरेक्ट आउट करत असतो। परवानगी मागून आत गेलो, ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला थांबवायला पाहिजे होतं, ते उलटं म्हटले या। बसायलाही सांगितलं, मी बसलो नाही तो भाग वेगळा, मग अनधिकृत कसं? एक नाही 2-3 वेळा मला बोलले आपण बसा आपण बसा, पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही, म्हणून मी बसलो देखील नाही। आणि बघा, लक्षात घ्या, एक क्राईम सीन होत असताना उद्या गव्हर्नमेंट फॉरेस्टमध्ये कुठला क्राईम घडला आणि मी पाठलाग आरोपीचा केला म्हणजे काय गव्हर्नमेंट माझ्यावर केस करणार आहे? क्राईम जो झालाय तो मी पोलिसांना दिला, दाखवला। आता ह्यांना जो विषय डायव्हर्ट करायचा आहे ना, हा विषय डायव्हर्ट करण्याचा भाग आहे, पण मी असा विषय डायव्हर्ट होऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।